चंद्रपुरातील आदिवासी विद्यार्थ्यांनी आंदोलन तुर्तास स्थगित केले। मंत्री अशोक उईके यांनी विद्यार्थ्यांची भेट घेतली, त्यांच्याशी चर्चा केली। विद्यार्थ्यांचं 4 दिवस हे आंदोलन सुरू होतं आणि त्यांनी आता हे आंदोलन स्थगित केले। उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आर्थिक मदत देण्याचं आश्वासन दिलं गेलंय आणि त्यामुळे त्यांनी आपलं आंदोलन स्थगित केले। चंद्रपुरात गेल्या 4 दिवसांपासून आदिवासी विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू होतं आणि अखेर ते तात्पुरतं त्यांनी स्थगित केले। मंत्री अशोक उईके यांनी विद्यार्थ्यांशी चर्चा केली आणि त्यानंतर त्यांना आश्वासन मिळाल्यानंतर त्यांनी हे आंदोलन स्थगित केलेलं आहे। जीआर संदर्भात जो मुद्दा होता त्याच्यावर आमची पालकमंत्री साहेबांशी चर्चा झालेली आहे आणि त्याच्यामध्ये पालकमंत्री साहेबांनी अशी तरतूद टाकलेली आहे की वयाची जी अट आहे ती 30च राहणार, पण जो स्वयंचा मुद्दा आहे तो तुम्हाला अनलिमिटेड मिळणार। म्हणजे की तुम्ही जोपर्यंत पात्र आहे किंवा जोपर्यंत तुमची शिकण्याची इच्छा आहे तोपर्यंत तुम्ही शिकू शकता। आम्हाला ही बाब कुठेतरी असं वाटलं की ठीक आहे, बरोबर आहे। आणि कसं आहे, मुलांच्या तब्येतीच्या अनुषंगाने बघून आम्ही हा आंदोलन तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करत आहोत।